हॅलो वेलकम टू विकास अकाउंटन्सी पुणे या आपले यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 13 पेज नंबर किती आहे 109. हा खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. ओके, क्वेश्चन नंबर आहे 13. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला जर्नल एंट्री म्हणजे काय, रोजकीर्द कशी करायची असा प्रॉब्लेम आल्यावर ते मी शिकवलं. हा पूर्ण डिफरंट प्रॉब्लेम आहे आणि व्हेरी IMP एक्झाममध्ये असे प्रॉब्लेम येत असतात. क्लिअर इथपर्यंत? तर एक लक्षात ठेवा, व्हिडिओ हा आता मी स्टार्ट करतोय, बट सर्वात पहिले तुम्ही हे जे तुम्हाला अकाउंट दिसतंय, ओके, असे तुम्ही जवळपास 7 ते 8 अकाउंट काढून घ्या व्हिडिओ पुश करून. क्लिअर इथपर्यंत? बघा उजव्या साईडला जे दिसतंय विद्यार्थी मित्रांनो, आपण ते मागच्या लेक्चरला जर्नल एंट्री केलेली. तर असा प्रॉब्लेम आल्यावर नेमकं काय करायचं असतं ते आज आपण शिकणार आहोत. बघा एक लक्षात घ्या, जो हा व्यवस्थित लक्ष देऊन हा प्रॉब्लेम शिकेल त्यालाच हे जमणार आहे, कारण की खूप कन्फ्युजन असतं. क्लिअर इथपर्यंत? बघा आपलं होतं क्वेश्चन, त्याच्यावरनं आपण हे तयार केलं होतं रोजकीर्द. तर या ठिकाणी बघा आता इथे काय बघतोय आपण, विराटची खाते वही हे आपण बघतोय. विराटची खाते वही बघत असताना आता आपण काय करायचं असतं, आता हे कोणाचं पुस्तक आहे, विराटचे पुस्तक आहेत, बरोबर ना. तर या ठिकाणी तुम्हाला जे जे दिसतंय त्याचे खाते ओपन करायचे असतात. आता पहिलं काय दिसतंय तुम्हाला, रोकड खाते. तारीख वगैरे ते नंतर सांगतो मी, तारीख वगैरेचं नंतर सांगतो. काय म्हणतोय तो, रोकड खाते. नंतर काय म्हणतोय, बँक ऑफ इंडियाचे खाते. आणि तिसरं खातं कुठलं येईल मग, उपस्कर फर्निचरचे खाते. आणि खाली काय म्हटलेलं आहे, विराटच्या भांडवल खात्याला. हे बघा या ठिकाणी विराटच्या भांडवल खात्याला. ओके, तर असं आल्यानंतर पहिले काय सुरुवात करायची बघा, काय करणार मग, विराटचे भांडवल खाते हे झालं पहिले खाते. ओके, हे झालं पहिले खाते. मग दुसरं खातं कुठलं येईल मग, कोण सांगतं, हे बघा हे उपस्कर, बँक किंवा रोकड खाते. तुम्ही कुठलंही कुठेही देऊ शकतात, बट काय करायचं, अगोदर जमा साईडचं लिहिलं गेलं ना, मग दुसरं खातं कोणतं येणार, रोकड खाते असं या ठिकाणी लिहून घ्यायचं, रोकड खाते. ओके, आता हे प्रत्येक सारखंच राहील, इथे नावे बाजू, इथे जमा बाजू. ओके, आणि हे जे तुम्हाला हे लिहिलेलं आहे हे प्रत्येक खात्यात ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे. आलं इथपर्यंत लक्षात? नंतर आता हे रोकड झाले, नंतर बँक ऑफ इंडिया खाते. मग या ठिकाणी लिहायचं, मी कशा पद्धतीने सॉल्व करतोय त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. ओके, बँक ऑफ इंडिया लिहून टाका, बँक ऑफ इंडिया खाते, इंडिया खाते. इकडे काय येणार, नावे, आणि इकडे काय येणार, जमा. क्लिअर? तपशील वगैरे ते सर्व सेम आहे. नंतर तिसरं काय विद्यार्थी मित्रांनो, उपस्कर. उपस्कर म्हणजे काय, फर्निचर असतं आपलं. मग ते काय करायचं आहे तुम्ही, फर्निचर खाते किंवा उपस्कर खाते असं लिहायचं आहे. इथे लिहा फर्निचर किंवा उपस्कर खाते असं लिहिलं तरी चालेल. ओके, इथे येणार मग नावे, अँड इथे येणार जमा. क्लिअर इथपर्यंत? आता हे झालं पहिल्या तारखेचं. पुढे चालायचं आहे. बघा 3 तारखेचं काय, खरेदी खाते आणि रोहितच्या खात्यात. काय खरेदी खाते आणि रोहितच्या खात्यात. मग वाढवा खाते कुठलं आहे, पहिले खरेदी खाते, असं प्रत्येक वेळेस करायचं आहे बरं का, खरेदी खाते. इकडे येणार नावे बाजू, अँड इकडे येणार जमा बाजू. ओके, इकडे येणार जमा. नंतर दुसरं काय, रोहितच्या खात्यात. रोहितचं खाते परत ओपन करावं लागेल. काय करायचं आता, इथे रोहितचे खाते. जसं नवीन नाव येतील तसं तुम्हाला ते ओपन करायचं आहे, रोहितचे खाते. रोहितचे खाते काढलं का आपण, यस. इथे काय येणार, नावे, आणि हे बाकीचं सर्व तुम्ही भरायचं आहे. ओके, इथे काय येणार, जमा. खूप महत्त्वाचा आणि खूप मोठा प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. ओके,
चला मग पुढे जाऊयात विद्यार्थी मित्रांनो आपण. 3 तारखेचं झालं. नेक्स्ट बघा या ठिकाणी कोण दिसतोय तुम्हाला, सुनीलचे खाते. मग रोहितचे खाते झाले, आता या ठिकाणी काढूत आपण सुनीलचे खाते. सुनीलचे खाते आणि व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या आणि व्हिडिओला लाईक करा. नावे बाजू आणि ही येणार तुमची जमा बाजू. क्लिअर. सुनीलचे खाते झाले. यस. नंतर विक्री खाते. अगोदर विक्री खाते केलेलं आहे का आपण? ओके. कोण सांगतं विक्री खाते झालेलं आहे का अगोदर? चेक करायचं आहे विक्री खाते आहे का? नाही, विक्री खाते नाही आहे. मग डबल नको व्हायला अकाउंट, एवढंच लक्षात घ्यायचं. मग इथे करायचं विक्री खाते. अशा पद्धतीने एक 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 गोष्ट पूर्ण करत चालायची. विक्री खाते. इकडे काय येणार तुमचं? नावे. आणि इकडे काय येणार तुमचं? जमा. क्लिअर झालं विक्री खाते. ओके. चला पुढे जाऊयात. बँक ऑफ इंडिया खाते. हे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय का? या ठिकाणी बँक ऑफ इंडिया हे बघा खाते आणि रोकड खाते. बँक ऑफ इंडिया खाते आपण तर अगोदर काढलं आहे. बघा बघायचं आहे का तुम्हाला? हे बघा या ठिकाणी बँक ऑफ इंडिया. यस. म्हणजे हे खाते आपलं 10 तारखेचं झालं. मग रोकड खाते काढलेलं आहे का? यस. हे बघा हे पण रोकड खाते. तर याच्यावरनं एक लक्षात येतं, जर डबल असेल तर ते घ्यायचं नाही. क्लिअर इथपर्यंत. हे झालं आपलं 10 तारखेपर्यंत. आता पुढचं हे करूयात 10 तारखेनंतर काय आहे आपलं नेमकं. हे बघा या ठिकाणी उपस्कर खाते म्हटलेलं आहे. उपस्कर म्हणजे काय? फर्निचर. ते पण ऑलरेडी झालेलं आहे. बघा तुमच्या नोटबुकमध्ये चेक करा. हे बघा फर्निचर आपण घेतलेलं आहे. यस. झालं. वर्माच्या खात्याला वर्माचे आहे का? नाही. असं नवीन जे आलं ना त्याचं खातं लगेच बनवायचं. मग इथे काय येणार? वर्माचे खाते. वर्माचे खाते. क्लिअर. इकडे येणार नावे अँड इकडे येणार तुमचं जमा. ओके. वर्माचे पण झाले. नंतर 15 तारखेचं बघा वर्माचे आत्ताच केलं आपण बँक खात्याला. आता मला एक सांगा, वर्माचे खाते झाले बरोबर. बँक खात्याला बँक म्हणजे कुठली? जी आपली अगोदर बँक ऑफ इंडिया आहे तीच आली. म्हणजे हे पण झालं. नंतर छपाई खर्च खाते. हे अगोदर झालं आहे का आपलं? नाही. त्यामुळे हे लगेच अकाउंट ओपन करायचं. मग छपाई खाते. अशा पद्धतीने जे तुम्हाला नवीन वाटलं म्हणजे नवीन जे दिसलं ते लगेच खातं ओपन करायचं. इकडे येणार नावे आणि इकडे येणार जमा. येतं आहे ना लक्षात? काय करतोय मी? जसजसं जे आपल्याला दिसतंय तसे तसे खाते ओपन करतोय. रोकड खाते काय? ओपनच आहे. हे रोकड पण ओपनच आहे. कमिशन इथे काय आलं? कमिशन. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? कमिशन खाते ओपन करावं लागेल. मग या ठिकाणी लिहायचं कमिशन खाते. 2-3 पेज भरतील ह्या उदाहरण पूर्ण हे करण्यात. त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित हे करायचं आहे. नावे आणि इकडे येणार जमा. जे नवीन खातं आलं ते ओपन करायचं आहे. क्लिअर इथपर्यंत. रोकड झाले, कमिशन झाले. परत रोकड आले, हे तर ओपन केलेलं आहे. परत बँक ऑफ इंडिया हे पण ओपन केलेलं आहे. परत वर्माचे खाते हे पण ओपन केलेलं आहे. ओके. रोकड खाते ते पण ओपन केलं आहे. मग शेवटचं काय आहे? कसर खाते. शेवटलं काय आहे विद्यार्थी मित्रांनो? कसर खाते. कसर म्हणजे काय सांगा बरं? कसर म्हणजे काय? सूट. ओके. मग या ठिकाणी लिहायचं कसर खाते. कमिशन वेगळं कसर वेगळं बरं का, नाही तर द्या मिक्स करून. ओके. या ठिकाणी येणार तुमचं नावे. मग सर्वांनी काय करायचं आहे? व्यवस्थित या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे नावे आणि इकडे येणार तुमचं जमा. ओके. चला मग 28 तारीख झाली. आता नेक्स्ट जाऊ पुढची तारखेला. काय शेवटचं 30 तारीख आहे माझ्यामध्ये. ओके. शेवटचं एक वेगळ्या पेजवर मी घेतलेलं काय ते बघूयात. 30 तारखेचं त्याचं पण नवीन अकाउंट असेल तर काढावं लागेल. जाहिरात खर्च खाते. ओके. जाहिरात खर्च याच्या अगोदर झालं होतं का जाहिरात खर्च खाते? नाही. ओके. तर इथे माझं जरा अकाउंट कमी पडतं आहे त्यामुळे मी काय करतो, एक अकाउंट कॉपी पेस्ट करतो, व्हिडिओ पुश करतो. तुम्ही पण ते ॲड करा. खातं करावं लागेल आपल्याला जाहिरात खाते. ओके. हे खूप मोठा प्रॉब्लेम आहे त्यामुळे एखाद वेळेस अजून एक पार्ट याचा पाडावा लागेल. जाहिरात
खाते. नंतर कुठलंही या ठिकाणी रोकड खाते, ऑलरेडी रोकड खात्याचं आपण काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, अकाउंट घेतलेलं आहे. क्लिअर इथपर्यंत. तर आता आपण स्टार्टअप करू सुरुवातीपासनं. ओके, आता सुरुवातीला नेमकं काय होतं आपलं ते वाचायचं आणि त्या पद्धतीने लिहायचं. आता बघा, एक लक्षात घ्या, जे खातं आहे जसं विरुद्ध असतं ना त्या पद्धतीने त्या गोष्टी करायच्या आहेत. बघा हे कुठे, आता हे जे तुम्हाला दिसतंय विराटच्या भांडवल खात्याला कुठल्या साईडला येते, जमा बाजूला, बरोबर. कुठल्या साईडला आहे तुमचं, हे बघा हे जमा बाजूला आहे. म्हणजे त्याच्या विरुद्ध कुठले आले, रोकड, बँक ऑफ इंडिया आणि उपस्कर. अशा पद्धतीने हे सर्व तुम्हाला बघायचं आहे. बघा कसं लिहायचं ते महत्त्वाचं आहे. पहिलं काय बरं, विराटचे भांडवल खाते, त्याच्या विरुद्ध कुठले कुठले, हे 3. त्याच्या विरुद्ध कुठले कुठले, 3. आणि किती तारीख आहे त्यांची, किती तारीख आहे सांगा बरं, 2019 मार्च 1. म्हणजे या ठिकाणी लिहायचं 2019 मार्च 1 अशा पद्धतीने अगोदर लिहायचं. मग काय काय आहे त्याच्यात, रोकड खाते, रोकड खाते त्याच्या विरुद्ध आहे ना. हे बघा इथे नावे तर कुठे टाकतोय आपण, जमा साईडला टाकतोय. एवढं सोपं आहे. रोकड खाते किती अमाऊंट आहे, 50,000. तर या ठिकाणी लिहायचं 50,000. ओके, हे जर तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर जरा क्वालिटी वाढवा. नंतर दुसरं कुठलं आहे त्याच तारखेचं काय, बँक ऑफ इंडिया. मग या ठिकाणी लिहायचं बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया खाते किती आहे, मग ते 7,000. खाते नाही लिहिलं तरी चालतं. नंतर अजून काय बरं, 1 तारखेला उपस्कर म्हणजे काय, फर्निचर. मग या ठिकाणी लिहायचं फर्निचर. फर्निचरचं किती तुमचं 10,000 रुपये. मग या ठिकाणी काय येणार तुमचे 10,000 रुपये. ओके, फर्निचर खाते, बँक ऑफ इंडिया खाते. इथे माझं जागा नाही त्यामुळे तुम्ही ते व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. ओके, आता इथपर्यंत आलं का सर्वांना लक्षात, थम्स करा बरं कमेंट्समध्ये. ओके, चला मग हे झालं या ठिकाणी त्याच्या विरुद्ध. मग मला एक सांगा विद्यार्थी मित्रांनो, हे जे अकाउंट आहेत कुठले कुठले अकाउंट, हे जे तुम्हाला अकाउंट दिसत आहेत हे 3 अकाउंट. ओके, तर याच्या विरुद्ध कोण आहे, हाय विराट आहे. ओके, विराटचे भांडवल खाते. मग पहिलं कुठलं आहे बरं, पहिलं कुठलं आहे सांगा, रोकड. याचा विरुद्ध काय तुमचं, जमा साईडला विराटचे भांडवल खाते. मग आपण काय करू, रोकड. आता याच्या विरुद्ध काय, जमा साईडला आहे, तर हा कुठे येणार, नावे साईडला. कुठे येणार मग, नावे साईडला. आणि तारीख काय येणार मग 2019 आणि कुठला मंथ येतो, मार्च 1. ओके, मार्च 1. मग विराटचे भांडवल खाते म्हणजेच काय झालं इथे, फक्त भांडवल खाते. काय लिहिणार मग, भांडवल खाते. अशा पद्धतीने तुम्हाला कंपॅरिझन करायचं आहे. ओके, मग ही काय तुमची राशी, हे सर्वांनी पहिले लिहून घ्या. हे झाले तुमचं भांडवल. आता नंतर काय येतो, बँक ऑफ इंडिया. त्याच्या विरुद्ध कोण आहे, विराटचे खाते भांडवल. मग बँक ऑफ इंडिया कुठे, यस इथे. मग कुठल्या साईडला येणार ते बँक ऑफ इंडियाचं, या ठिकाणी. मग या ठिकाणी लिहायचं 2019 मार्च काय तारीख आहे ती 1. मग या ठिकाणी करत काय लिहिणार, भांडवल खाते. विराटचे भांडवल लिहायचं नाही, फक्त भांडवल खाते. किती हजार आहेत ते, 7,000 रुपये. क्लिअर इथपर्यंत. चला इथे काय तुमची राशी, हे सर्वांनी पहिले क्लिअर करून घ्यायचं आहे. इथे काय तुमची दिनांक, तिकडे काय तुमचा तपशील. ओके, हे झालं. नंतर तिसरं काय विद्यार्थी मित्रांनो, उपस्कर. त्याच्या विरुद्ध कोण आहे, विराटचे भांडवल. ते कुठे जमाला, मग ते कुठे जाणार, नावे बाजूला. ओके, मग या ठिकाणी बघा हे तुम्ही करून घ्या व्यवस्थित. आलं इथपर्यंत, लिहा लवकर, लिहायचं सर्वांनी. फर्निचर इथे टाकायचं नाव 2019 आणि कुठला मंथचं आहे ते 1 तारखेचं मार्च. मग या ठिकाणी पण येणार भांडवल खाते. जर नसेल कळत
तर तुम्ही काय करायचं आहे, परत व्हिडिओ बघायचा आहे. ओके. भांडवल खाते किती हजारचं आहे, मग ते 10,000चं. म्हणजे याच्यावरनं एक लक्षात येतं विद्यार्थी मित्रांनो, बघा एक थोडक्यात सांगतो. रोकड किती होती आपल्याकडे, 50,000. आहे का रोकड 50,000? यस, आहे 50,000. ओके. नंतर बँक ऑफ इंडियामध्ये खात्यात किती होते, 7,000. यस, आहे का 7,000? यस. नंतर आपण फर्निचर किती होते, 10,000चे. आहे का 10,000चे फर्निचर? यस, फर्निचर 10,000चे. ओके. एकूण किती झाले मग टोटल, 67,000. 67 झाले का? यस. यांचं जर तुम्ही बेरीज केली तर काय होईल तुमची, 67. बघा 50, 7,000 आणि 67. एवढं सोपं आहे. ओके. चला थोडंसं आता परत नवीन शाई म्हणजे कलर घेतो, म्हणजे तुम्हाला कळेल. आणि व्हिडिओ फक्त बघू नका, जरा लाईक करत चला. बघा उजव्या साईडला बघायचं आहे, खरेदी खाते. क्लिअर दिसत नसेल तर हे करा. हे बघा खरेदी खाते किती तारखेचं आहे ते, 3 तारखेचं. मग त्याच्या विरुद्ध कोण आहे, रोहितचे खाते. त्याच्या विरुद्ध कोण आहे विद्यार्थी मित्रांनो, रोहितचे खाते. क्लिअर. मग जर रोहितचे खाते असेल तर ते काय जमा साईडला आहे, ते कुठे येणार, खरेदीमध्ये नावे साईडला. मग खरेदी खाते कुठे आपलं, यस. मग या ठिकाणी तारीख टाकायची 2019. तुम्ही एकच पेन वापरा हां, हे तुम्हाला समजण्यासाठी मी करतोय. 1 तारीख नाही, किती तारीख आहे आता, 2019 3. बघा खरेदी खाते त्याच्या विरुद्ध काय, रोहितचे खाते, म्हणजे जमाला आहे, म्हणजे ते कुठे जाणार, मग नावे बाजूला येणार. एवढं सोपं आहे. ओके. म्हणून या ठिकाणी काय लिहिणार, मग रोहितचे खाते. रोहितचे खाते किती आहे, रोहितचे खाते, रोहितचे खाते किती आहे, 9,000. तर या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे तुम्ही 9,000. मग इथपर्यंत आल्यानंतर पुढची स्टेप काय विद्यार्थी मित्रांनो, जसं हे खरेदीचं याच्यात आपण रोहितचे नाव टाकले, तसं रोहितच्या खात्यात काय करावं लागेल, खरेदीचे खाते. मग हे काय तुमचं नाव आहे, तर ते रोहितच्या खात्यात काय जाणार, जमा साईडला जाणार. म्हणून या ठिकाणी मग तारीख टाकायची 2019 मार्च किती तारीख, 3. मग इथे येणार खरेदी खाते. एवढं सोपं आहे. म्हणजे विरुद्ध करायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं किती हजार रुपये आहेत, 9,000 रुपये. क्लिअर इथपर्यंत. चला झालं इथपर्यंत, 3 तारखेचं झालं. पुढे जाऊयात आता सुनीलचे खाते. 7 तारखेचं बघू, सुनीलचे खाते. हे बघा 7 तारीख आहे उजव्या साईडला, सुनीलचे खाते. आणि तुमच्या याच्यात मी जर्नल एंट्री पण करून दिलेली. तर एक सांगा विद्यार्थी मित्रांनो, सुनीलचे खात्याच्या विरुद्ध कोण आहे, विक्री खात्याला, म्हणजे ते कुठे जमा साईडला. तर सुनीलच्या खात्यात काय जाणार, ते काय जाणार सांगा, कुठे जाणार, नावे साईडला. तर या ठिकाणी टाकायचं 2019. कुठला महिना आहे, मार्च. आणि कुठली तारीख आहे, कुठली तारीख आहे कन्फर्म करून घ्या, 7 तारीख आहे. ओके. मग सुनीलच्या खात्यात व्यवस्थित तुम्ही लिहून घ्यायचं आहे काय, त्याच्या विरुद्ध विक्री खाते. म्हणून या ठिकाणी काय येणार, विक्री खाते. ओके. किती मग विक्री खात्याची अमाऊंट बघून घ्या, 4,750. या ठिकाणी लिहायचं 4,750. आता मला एक सांगा, हे झालं इथपर्यंत. पुढे आता मला एक सांगा विद्यार्थी मित्रांनो, आता हे विक्री खाते त्याच्या विरुद्ध काय आहे, सुनीलचे खाते. आणि ते कुठे आहे, नावेला. म्हणजेच विक्री खात्याचं कुठे जाणार, ते जमा बाजूला. म्हणून या ठिकाणी लिहायचं 2019 मार्च किती तारीख, 3 तारीख आहे का, नाही, किती तारीख आहे तुमची, 7 तारीख आहे. मग या ठिकाणी लिहायचं 7. ओके. मग इथे काय लिहिणार, सुनीलचे खाते त्याच्या विरुद्ध, सुनीलचे खाते किती, 4,000 बघून घ्या, 750. 4,750. क्लिअर इथपर्यंत. हे अशा पद्धतीने तुम्हाला करायचे. 7 तारीख झाली. आता पुढे काय विद्यार्थी मित्रांनो, 10 तारखेचं बघा. या ठिकाणी बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडियाचा विरुद्ध काय विद्यार्थी मित्रांनो, रोकड खाते. काय आहे, रोकड खाते. बघून घ्या. तर रोकड खात्याचा मग कुठल्या साईडला आहे, रोकड खाते जमा. ते बँक ऑफ इंडियामध्ये कुठे येणार, नावे बाजूला. म्हणून बँक ऑफ इंडियाकडे आपण जाऊया.
अशा पद्धतीने हे तुम्हाला सोडवायचं आहे. आता ही 1 तारखेचं झालं. मग किती तारखेचं राहिलं मग बँक ऑफ इंडियाचं? 10 तारखेचं. मग इथे एक लाईन सोडायची आणि 10. कुठलं आहे त्याच्या विरुद्ध? रोकड खाते. ओके, रोकड खाते. किती मग त्याची अमाऊंट? 5,000 रुपये. या ठिकाणी लिहून टाका 5,000. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत हे कळालं असेल. ओके, आता पुढे काय करतोय आपण? रोकड खात्याच्या विरुद्ध काय आहे? बँक ऑफ इंडिया खाते. ते कुठल्या साईडला आहे तुमचं? नावे बाजूला आहे. तिथे नावे लिहायचं विसरलो जरा. बँक ऑफ इंडिया काय आहे? नावे बाजूला. मग रोकड खात्याचं कुठे येणार मग? ते जमा बाजूला. मग या ठिकाणी तारीख लिहायची 2019 मार्च 10. कुठलं येते? बँक ऑफ इंडिया. मग या ठिकाणी लिहायचं बँक ऑफ इंडिया. लिहा सर्वांनी फास्ट. बँक ऑफ, आणि व्हिडिओ स्लो होत असेल तर स्पीड वाढवा. ऑफ इंडिया. किती हजार होते ते? 5,000 होते. ओके, चला मग 10 तारखेपर्यंत आय होप सर्वांना कळालं असेल. कमेंट्समध्ये टाकायचं आहे आणि काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकतात. क्लिअर आहे? हे झालं आहे आपलं 10 तारखेपर्यंत. आता पुढचं काय मग आपलं? 12 तारीख. आता 12 तारखेचं बघा. इथे काय विद्यार्थी मित्रांनो, 12 तारखेला काय? उपस्कर आणि वर्माच्या खात्याला. उपस्कर आणि काय? वर्माच्या खात्याला आहे. क्लिअर इथपर्यंत? मग या ठिकाणी तुम्हाला एक लक्षात येत असेल, तारखेचं उपस्कर खाते त्याच्या विरुद्ध आहे वर्माच्या खात्याला. म्हणजे ते जमा साईडला तर कुठे येणार? कुठे येणार? नावे साईडला. फटाफट सांगायचं आहे आता फास्ट. ओके, उपस्कर म्हणजे काय? फर्निचर. वर्माच्या खात्याला कुठे? जमाला आहे तर कुठे येणार? ते नावेला. इथे येणार 12. वर्माचे खाते. वर्माचे खाते. सर्वांनी लिहा बरं, आता तोंडी यायला पाहिजे. ओके, मग वर्माचे खातेच्या विरुद्ध काय? आता हे बघा, या ठिकाणी आता वर्माचे खाते त्याच्या विरुद्ध उपस्कर खाते. ते नावे तर कुठे जाणार? ते कुठे जाणार? जमा साईडला. म्हणून या ठिकाणी तारीख टाकायची 2019 मार्च. किती तारखेचे? ते 12 तारखेचं. काय करणार मग इथे? उपस्कर खाते किंवा फर्निचर खाते लिहिलं तरी चालतंय. किती हजाराचं येते? 20,000चं. ओके, मग इकडे लिहिलं का मी? इकडे लिहिलं का? वर्माच्या याच्यात 20,000 लिहिले का विद्यार्थी मित्रांनो? वर्माचे खाते 12 तारखेचे आहे ना, 20,000. इथे चुकलं बघा, 20,000 आहेत तिथे, 8,000 नाही आहेत. चला व्यवस्थित करून घेऊत. 20,000. क्लिअर इथपर्यंत? नेक्स्ट पुढचं कसं येईल ते सांगत चला. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की काय कसं असतं ते. ओके, नेक्स्ट 12 तारीख झाली आहे. 15 तारीख वर्माचे खाते. वर्माचे खाते या ठिकाणी आणि त्याच्या विरुद्ध बँक खात्याला. ते जमा बाजूला आहे ते कुठे जाणार? वर्माच्या याच्यात नावे बाजूला. मग वर्माचे खाते कुठे? या ठिकाणी यस. मग या ठिकाणी तारीख टाकायची 2019 मार्च. काय तारीख ती? मार्चची 15 तारीख. ओके, मग या ठिकाणी वर्माचे खात्यामध्ये काय आहे? बँक. म्हणून इथे काय येणार? बँक खाते. किती हजार आहेत? 8,000 रुपये आहेत. तर या ठिकाणी लिहून टाका 8,000 रुपये. ओके, इथे काय आहे? तुमची राशी. मग हे तर आलं आपल्याला लक्षात. मग बँक खात्याच्या विरुद्ध काय? वर्माचे खाते. आणि ते कुठे? नावे बाजूला. ते कुठे जाणार? जमा बाजूला. मग बँक खाते शोधा. कुठे बँक खाते? यस, बघा या ठिकाणी. मग या ठिकाणी तारीख टाकायची 2019 मार्च. किती होतं ते? 15. ओके, अशा पद्धतीने करायचं. मग या ठिकाणी लिहायचं वर्माचे खाते. एवढं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. किती हजार होते? 8,000 रुपये. झालं का 15 तारखेचं? यस. नेक्स्ट जाऊया छपाई खर्च. आता छपाई खर्चाचा विरुद्ध आहे रोकड. ते कुठे साईडला आहे? जमा. तर छपाई खर्च खात्यामध्ये काय येणार? ते कुठे येणार? सांगा, कमेंट्समध्ये टाका. नावे बाजूला. ओके, मग या ठिकाणी काय करायचं? 2019 मार्च. किती तारखेचं आहे ते? 17 तारखेचं आहे.
मग इथे येणार छपाईच्या याच्यात छपाई नाही येणार, तर त्याच्या विरुद्ध कुठलं आहे तुमचं रोकड. रोकड खाते कितीची होती छपाई 200 रुपये. मग लिहून टाका या ठिकाणी 200. आता मला एक सांगा, छपाईचं झालं, आता रोकड खात्याच्या विरुद्ध आहे छपाई खाते आणि ते कुठे नावे बाजूला. तर रोकड खात्याच्या जमा बाजूला काय येणार तुमचं छपाई खाते. म्हणून रोकड खाते कुठे, रोकड खाते बघा बरं फास्ट. यस. मग या ठिकाणी टाकायची 17 तारीख आणि इथे टाकायची छपाई खर्च खाते. छपाई खर्च खाते किती रुपीज 200. झालं का इथपर्यंत? ओके. चला 20 तारखेचं जाऊ परत. रोकड आहे आणि कमिशन आहे. कमिशन जमाला आहे तर रोकड खात्यात कुठे येणार ते नावे बाजूला. आणि किती तारखेचं आहे 20 तारखेचं. मग इथे लिहायचं कमिशन खाते. कमिशन खाते किती कमिशन ते पण 200 रुपये. मग या ठिकाणी लिहायचं 200. मग आता एक दुसरं कमिशन खाते त्याच्या विरुद्ध काय रोकड खाते. बट ते कुठे नावेला, ते कुठे जाणार कमिशन खात्यात जमा बाजूला. मग आपलं कमिशन कुठे बघा लवकर. यस. मग या ठिकाणी तारीख टाकायची 2019 मार्च. सर्वांना कळतं आहे ना? कळत नसेल तर विचारा, माझा नंबर पण दिला आहे, तुम्ही मला डायरेक्टली कॉल पण करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. ओके. कमिशनच्या विरुद्ध काय रोकड खाते. मग रोकड खात्याचे किती अमाऊंट 200. तिथे जी लिहिली तीच येणार. नेक्स्ट परत 25 तारखेला बघा रोकड खाते त्याच्या विरुद्ध काय आहे बँक ऑफ इंडिया. ओके. हे बघा बँक ऑफ इंडिया. मग ते जमा साईडला आहे तर ते काय येणार आता काय येणार नावे बाजून. मग रोकडकडे झाला. रोकड व्हेर इज रोकड खाते. यस. मग या ठिकाणी काय तारीख टाकणार 25. या ठिकाणी काय तारीख येणार 25. मग 25 तारखेचं काय बँक ऑफ इंडिया खाते. मग लिहून घ्या इथे बँक ऑफ इंडिया खाते. किती अमाऊंट विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या 1000 रुपये. मग या ठिकाणी लिहायचं 1000. आता या ठिकाणी रोकड झालं. ओके. मग आता बघा बँक आहे त्याच्या विरुद्ध आहे रोकड, कुठल्या साईडला आहे नावे, तर ते कुठे जाणार जमाला. ओके. किती तारखेचं या ठिकाणी 25. मग या ठिकाणी लिहायचं रोकड खाते. एवढं सोपं आहे. आता तुम्हाला व्यवस्थित लिंक लागलीच असेल. 25चं झालं. 28चं बघू. 28चं काय वर्माचा खाते त्याच्या विरुद्ध आहे रोकड खात्याला आणि कसर खात्याला. ते कुठे जमा साईडला आहे तर कुठे जाणार ते नावे बाजूला. मग पहिले कुठे जाऊत आपण वर्माच्या खात्याला. चला मग वर्माचे खाते कुठे आहेत. यस. जमा बाजूला आहेत ते कुठे येणार नावे बाजूला. किती तारखेचं आहे 28. 2 आहेत ना. यस. रोकड खाते 2 असतील 3 असतील किती असू द्या ते सर्व त्या ठिकाणी लिहायचं. रोकड खाते किती आहे 11,500. 11,500. मग या ठिकाणी लिहायचं 11,500. ओके. सर्वांनी लिहून घ्या फटाफट आणि व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, नुसतं बघत नाही बसायचं. परत 28 तारखेला काय आहे दुसरं बघा. या ठिकाणी 28 तारखेला काय कसर खाते. हे बघा कसर आहे बघा इथे खाली काय आहे कसर. म्हणून या ठिकाणी लिहायचं कसर खाते. जर्नल एंट्री ओपन करा बरोबर कळेल. किती झाले तुमचे 500. आलं का इथपर्यंत? आता एक लक्षात लिहायचं याचा विरुद्ध काय आता वर्माचे खाते म्हणजे रोकड खात्याला आणि कसर खात्याचा जमा साईडला जाणार. रोकड आणि कसर. आता कसर कुठे कमिशन. यस कसर. तर या ठिकाणी टाकायचं 2019. इथे येणार मार्च आणि तारीख येणार 28. ओके. मग या ठिकाणी लिहायचे वर्माचे खाते जसं अगोदर केलं आहे तसंच आहे. किती इथे 11,500. 11,500 आहे का तेच तर चुकतं आपलं. हे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल बघा किती आहे कसर खाते किती आहे फक्त 500 रुपये. फक्त काय आहे 500 रुपये. तर या ठिकाणी काय येणार मग 500 रुपीज. अशा पद्धतीने तुम्ही पण करून घ्या विद्यार्थी. खूप मोठा प्रॉब्लेम आहे
हा लगेच होण्यासारखा नाही आहे, त्यामुळे पुढचा लेक्चर पण होईल. नेक्स्ट, रोकड कसरला दिलं, मग रोकड खात्याला देऊ. ओके, मग कुठे आपलं रोकड खाते बघून घेऊया. रोकड खाते, व्हेअर इज रोकड खाते, यस. बघा कुठे येणार ते, कुठे येणार, वर्माचे खाते. नावेला आहे तर कुठे जाणार ते, जमाला. म्हणून या ठिकाणी टाकायची 28 तारीख आणि या ठिकाणी लिहायचं वर्माचे खाते, वर्माचे खाते. किती हजार होते विद्यार्थी मित्रांनो, 11,500. बघा एकदा चेक करून घ्या. हे बघा रोकड खात्याला किती होते, ते किती होते, 11,500. क्लिअर इथपर्यंत. अशा पद्धतीने तुम्हाला पण जमायला पाहिजे. शेवटचं एक होतं, काय होतं बरं शेवटचं, बघूया काय. 30 तारखेचं, जाहिरात खर्च खाते आणि रोकड खात्याला. जाहिरात खर्चाचा विरुद्ध काय, रोकड, ते कुठे, जमाला. आणि मग ते कुठे जाणार, कुठे जाणार सांगा, नावेला जाणार. म्हणून जाहिरात खर्च कुठे, इथेच, यस. मग या ठिकाणी तारीख टाकायची 2019 आणि काय असणार, मार्च, आणि तारीख काय असणार, 30. या ठिकाणी लिहायचं जाहिरात खर्चामध्ये जाहिरात येईल का, नाही, त्याच्या विरुद्ध काय मग ते रोकड आहे, मग ते लिहायचं. ओके, मग या ठिकाणी लिहायचं रोकड खाते. किती आहे जाहिरात खर्च, 500. रोकड दिलेली. मग हे रोकड, आता हे रोकड झालं ना, रोकडचा विरुद्ध काय, जाहिरात खर्च. ते नाव आहे तर कुठे जाणार, रोकडमध्ये जमा साईडला जाणार. मग रोकड कुठे शोधा, यस. मग कुठे जाणार ते, जमा साईडला. झालं 28, हे झालं 30. मग काय येणार, जाहिरात खर्च खाते, जाहिरात खर्च खाते. क्लिअर. किती रुपयेचे, 500 रुपयेच. ओके, तर हे झालं तुमचं सर्व पोस्टिंग. जे पण काय होतं आपण सर्व काय केले आहेत, या ठिकाणी पोस्टिंग केलेले आहेत. हे जे सर्व तुम्हाला दिसतं, हे सर्व काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या खात्यात आपण पोस्टिंग केलेली. तर याचा पुढची स्टेप काय असेल बरं, कोण सांगतं, काय नाही, जी मोठी साईड आहे ती दोघं साईडला लिहायची आणि जी लहान आहे ती काय करायची, मायनस करायची. आणि त्यातनं जी पण अमाऊंट येईल ती काय करायची, तुम्ही लिहायची. आता या ठिकाणी मी एक करून दाखवतो, काय करायचं बघा, लक्षात घ्या. या ठिकाणी मी काय करतो, एक करून दाखवतो. ओके, आता इथे जागा आहे ना, इथे अशा 2 लाईन मारायच्या. लाईन मारता येतात ना, व्यवस्थित मारायच्या. ओके, म्हणजे कसं आपल्याला कळायला पाहिजे 2 महिन्यानंतर की नेमकं आपण कशा पद्धतीने गणित सॉल्व केलं होतं. ओके, वेगळा अर्थ काढत नका जाऊ रे. चला, शिक्षणाकडे लक्ष द्या. किती आहे मग इकडे, 50, 60, 67,000. मग मोठी साईड हीच येणार, 67. इकडे काय आहे का, नाही आहे. म्हणजेच इथे किती राहिले मग तुमचे, किती राहिले, 67,000 राहिले. आणि या ठिकाणी मग लिहायचं 2019 मार्च होता ना, काय होता तो, मार्च होता. मग कधी संपतं आपलं, 31 मार्च. ओके, आणि इथे काय लिहिणार मग, शिल्लक ऑब्लिक खाली नेली, शिल्लक खाली नेली. मग हीच शिल्लक कुठे जाते, इथे येते. मग या ठिकाणी काय लिहिणार, मग काय लिहिणार, एप्रिल. या ठिकाणी लिहायचं पुढचा महिन्याची 1 तारीख, एप्रिल. महिना संपतो तोवर तिकडे लिहायचं. मग इथे लिहिणार शिल्लक ऑब्लिक खाली आणली. काय लिहिणार, शिल्लक खाली आणली. इथे येणार नेली आणि इथे येणार आणली. किती हजार आणली, 67,000. म्हणजे आता हे असंच अकाउंट कधी बनेल, आता एप्रिल महिन्यातलं बनेल. ओके, तर हा तुम्हाला होमवर्क आहे. अशा पद्धतीने तुम्ही पण करायचं. अजून एक करून दाखवतो. चला, या ठिकाणी बघा, या ठिकाणी असं व्यवस्थित, इथे जरा जागा कमी त्यामुळे मी थोडक्यात बसवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, यात मोठी साईड कुठली, कोण सांगतं, फास्ट. मोठी साईड जी असेल ती काय करायची, दोघं साईडला लिहायची आणि लहान साईड मायनस. हीच मोठी असेल, कुठली असेल, हीच मोठी असेल. बघा बरं, 5,000
11 आणि 5 16, 16 आणि 1 17, 17,200. किती आहे? 17,200. तर या ठिकाणी ही कमी, मग या ठिकाणी ही मोठी. 50,000, 50 ने 1 51,200. मग या ठिकाणी लिहायचं 51,200. मग या ठिकाणी किती होणार मग विद्यार्थी मित्रांनो? 51,200मधनं काय करायचं आहे? हे मायनस करायचे. ते इथे रफ वर्क करतो. 51,200 वजा हे किती झाले? 5. 11 आणि 5 16, 17, 17,200. म्हणजे यातनं हे मायनस करायचे. 17,200 0, 51, 11तनं 7, 8 9 10 11. म्हणजे किती राहिले इकडे? 4 आणि 5तनं 2 गेले 3. किती राहिले? ओके. हॅलो मित्रांनो, किती आन्सर आलं? 34,000. मग या ठिकाणी काय करायचं? 34,000. आणि जसं आपण लिहिलं ना, ही किती तारीख आहे? 30. आता 31 तारखेला मार्च महिना संपतो. मग या ठिकाणी काय लिहिणार? शिल्लक काय करणार? शिल्लक पुढे आणली का नेली? शिल्लक पुढे नेली हा शब्द लिहायचा, नेली. ओके. मग हे कुठे येणार? या ठिकाणी येणार. मग या ठिकाणी काय लिहायचं? परत एप्रिल. इथे व्यवस्थित तुम्हाला जागा असेल व्यवस्थित लिहा. एप्रिल 1. आणि इथे लिहिणार शिल्लक काय केली मी? पुढे आणली का? नाही. शिल्लक काय केली? खाली आणली. शिल्लक खाली आणली. एवढं सोपं आहे. क्लिअर इथपर्यंत? म्हणजे हे 2 लाईन मारल्या ना इथे, तर असं समजायचं की त्या महिन्याचं अकाउंट काय झालं आहे? क्लोज झालेलं आहे. मग हे या ठिकाणी किती येणार? 34,000 रुपये. क्लिअर आहे? अशा पद्धतीने आता उरलेले जे खाते आहेत ते काय करायचं? तुम्ही करायचे. परत एक करून दाखवतो. या ठिकाणी बघा, इथे मी काय केलं? 2 लाईन ओढल्या आणि इकडे पण काय केल्या? 2 लाईन ओढल्या. मोठी साईड कोणती आहे? बघा बरं. 7, 5 आणि 5 10 आणि 2 12. हीच साईड काय आहे तुमची? मोठी साईड काय केलं मी? दोघं साईडला लिहिले. त्यातनं ही मायनस 8 आणि 1 9,000 गेलं. 9 10 11 12. किती हजार उरले मग या ठिकाणी? 3. ही 25 तारीख आहे आणि ही काय येणार मग? 31 तारीख. मग या ठिकाणी लिहायचं शिल्लक खाली नेली. ओके. मग हीच शिल्लक काय? आता हे 2 लाईन मारलं तर इथे काय येणार? एप्रिल. काय येणार तुमचा? एप्रिल मंथ. ओके. लिहून घ्या मग एप्रिल 1. आणि इथे काय लिहिणार? शिल्लक काय नेली? इथे खाली येईल का? इथे शिल्लक खाली नेली. मग मागच्या वेळेस काय केली? इथे पुढे नेली लिहिलं गेलं. मग इथे काय असणार? खाली. इथे व्यवस्थित बघायचं आहे. सर्वीकडे काय आहे? शिल्लक खाली नेली. किती हजार? 3,000 रुपये. मग या ठिकाणी लिहायचं 3,000. त्याचप्रमाणे या ठिकाणी बघा फर्निचर. या ठिकाणी काय केलं मी? अकाउंट क्लोज करतो आहे. म्हणजे काय? 2 लाईन मारल्या म्हणजे अकाउंट क्लोज. 10 आणि 2 किती झाले तुमचे? 10 आणि 2 किती झाले? 2 आहेत का ते? 20 आहेत. 10 आणि 20 30,000. ओके. 30. इकडे पण काय येणार मग? 30. 30मधनं इथे काही आहे का? नाही. त्यामुळे इथे काय असणार? पूर्ण 30. मग इथे काय लिहिणार? किती तारीख येणार? 31. आणि शिल्लक काय केलं मी? खाली नेली का आणली? आणली. शिल्लक खाली नेली. काय येणार? नेली. ओके. आणि इथे काय येणार? इथे नेली नाही आणली असं लिहायचं. हा इथे घोळ होतो बऱ्याच विद्यार्थ्यांचा. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचं. इथे काय येणार? ने. आणि हेच पैसे कुठे येणार? इथे येणार. आणि इथे काय येणार? एप्रिल मंथ 1 तारीख. आणि इथे काय लिहायचं मग? शिल्लक खाली आणली. इथे आ येणार, इथे ने येणार. तर अशा पद्धतीने हे सर्व खाते काय करायचं आता तुम्हाला क्लोज करायचं आहे. आणि याच्यात काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकतात नंतरून. हे कंप्लीट झालं नाही. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, हा चालला होता आपला पार्ट 2 आणि याचा अगोदरचा लेक्चर पार्ट 1 झालेला आहे. आता पार्ट 3 काय करू आपण पुढच्या लेक्चरला बघूया. कारण की 40 मिनिटांचा लेक्चर झालेला आहे. 40 मिनिटांचा लेक्चर लोड करायला मला जवळपास 1 GB डेटा
1.5 GB डाटा लागत असतो, 1.5 ते 2 GB. तर तो आता कंप्लीट झालेला आहे. तर पुढचा लेक्चरमध्ये राहिलेलं आहे ते आता कंप्लीट करू. आणि तुम्हाला होमवर्क तर मी दिलेला आहे. काय करणार, हे जसं मी खाते क्लोज केलेले आहेत, ओके, सर्व खाते काय करायचे तुम्ही क्लोज करायचे, मला कमेंट्समध्ये टाकायचं. आणि हे पूर्ण झाल्यानंतर फोटो काढून मला व्हॉट्सअपला पाठवायचं आहे. क्लिअर इथपर्यंत? चला मग, आणि तुमच्यासाठी कोणतरी मेहनत घेतं आहे याची जाणीव राहू द्या. व्यवस्थित अभ्यास करा, फक्त व्हिडिओ बघू नका, लाईक करा, कमेंट्स करा, काही अडचण असेल तर, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की आत्ता खूप महत्त्वाचंच चालू होतं आहे आणि मी पूर्ण सिलेबस तुम्हाला व्यवस्थित शिकवणार आहे, पेज टू पेज. ओके, थँक्यू सो मच.